करवीर पंचायत समितीची आज सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत याबाबत सदस्य चांगलेच आक्रमक झाले, तर खते वितरणासाठी ऑफलाईन पर्याय ठेवण्याबाबतचा ठराव करण्याचे सर्वानुमते ठरले। पंचायत समितीच्या सभागृहात आज मासिक सर्वसाधारण सभा पार पडली। आजच्या सभेत विविध 13 विषयांवर चर्चा करण्यात आली। यामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या युरिया वितरणाबाबतच्या प्रक्रियेला आक्षेप घेण्यात आला। अधिकाऱ्यांनी खते मुबलक उपलब्ध असल्याचे सांगितले, तरी सदस्यांनी मात्र खतांची टंचाई असल्याचे सांगितले। तसेच युरिया वितरण ऑफलाईन करण्याबाबतचा ठराव करण्यात आला। महावितरण स्ट्रीट लाईटचे पैसे वसूल करते, तर विजेच्या खांबांचे कर देखील महावितरणने ग्रामपंचायतींना द्यावेत अशी मागणी सदस्यांनी लावून धरली। शे मतदारसंघाच्या सदस्या उमा पाटील यांनी सादळे मादळे येथे एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनची 55 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे निधी अभावी रखडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। तर सदस्यांनी पाईपलाईन खुदाई झालेल्या ठिकाणची रस्ते दुरुस्ती तातडीने करण्याबाबत निधीची मागणी केली आहे। सभेच्या अध्यक्षस्थानी सातप्पा पाटील, तर प्रशासकीय सचिव गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे होते। यावेळी सर्व सदस्य विभागीय अधिकारी उपस्थित होते। बेपनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।